महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेनं इतका मोठा कौल दिला। महायुतीला 236 जागा मिळाल्या, पण अजूनही महायुतीचा मुख्यमंत्री ठरत नाहीये। निकाल लागून 72 तास उलटल्यावर सुद्धा महायुतीचं घोडं मुख्यमंत्री पदाच्या जवळ अडलंय। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गटनेते पदाची निवड झाली, पण 132 जागा मिळालेल्या भाजपचा गटनेता अजून ठरलेला नाही। महायुतीत चाललंय तरी काय असा सवाल विचारला जातोय। मला वाटतं आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळी मुख्यमंत्री पदी कुणाची वर्णी लागली याची प्रेस कॉन्फरन्स घेऊन हेच नेते त्यांचं नाव घोषित करतील। महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपलाय। आत्ताच एकनाथराव शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी राज्यपालाकडे राजीनामा दिलाय। काल अजितदादांनी स्पष्ट सांगितलंय की सत्ता सरकार स्थापन करण्याची कुठलीही घाई सध्या नाही। 30 तारखेपर्यंत कधी सत्ता सरकार स्थापन करण्यात येऊ शकतं। माझ्या माहितीप्रमाणे 1 डिसेंबरला या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल। महायुतीत आता कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। यावरून आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय। महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा आग्रह लावून धरलाय। दरम्यान राष्ट्रवादीच्या फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला पाठिंबा का दिला जातोय अशी चर्चा रंगली आहे। यामागे काही कारणं आहेत। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत। त्यांच्यातल्या मैत्रीच्या संबंधामुळे 2019 मध्ये फडणवीस आणि अजितदादा एकत्र येत पहाटेचा शपथविधी पार पडला। औट घटकेचं सरकार स्थापन झालं। दुसरीकडे 2023 मध्ये अजित पवार सामील झाले, त्यानंतर दादांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली। दुसरीकडे 2024 मध्ये पुन्हा एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर सरकारमध्ये शिवसेनेचा वर्चस्व राहील आणि पर्यायानं राष्ट्रवादीचं महत्त्व कमी होईल असा अंदाज वर्तवला जात असल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा जाहीर केल्याचं बोललं जातं। भारतीय जनता पार्टीचे जास्त त्या ठिकाणी उमेदवार निवडून आले, त्यांना मॅन्डेट मिळालेलं आहे आणि एक स्थिर सरकार देण्याकरता महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जे कुठलं नाव येईल त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। बीजेपीच्या नेतेपदी कोण येत आहे ते पण अधिकृतरित्या आमच्याकडे यायचं आहे, परंतु सर्वसाधारणपणे आमचा काही देवेंद्र फडणवीस यांना विरोध राहायचं काही असण्याचं काही कारण मला तरी वाटत नाही। महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं असलं तरी मुख्यमंत्री कोण बनणार याचा पेच अजून कायम आहे। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री बनणार की भाजपकडून फडणवीस बनणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। या तिढ्यात राष्ट्रवादीची भूमिका मात्र भाजपच्या बाजूने जाणारी आहे। फडणवीस मुख्यमंत्री बनणार असतील तर आपला पाठिंबा असेल अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली। त्यांच्या या भूमिकेनं मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरणाऱ्या शिवसेनेच्या दाव्यातली जणू हवाच निघून गेली आहे। भाजपकडे 132 आमदारांचं संख्याबळ आहे, राष्ट्रवादीकडे 41 आमदारांचं संख्याबळ आहे। त्यामुळे 57 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला फार काही ताठर भूमिका ठेवता येणं मुश्किल बनलंय। नेमका असाच काहीचा प्रकार राष्ट्रवादीने 2014 साली केला होता। त्यावेळेस शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते। त्या निवडणुकीत भाजपला 122, एका पक्षासह 123 जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेना 61 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती। तेव्हा राष्ट्रवादीनं स्थिर सरकारसाठी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला। त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपली। अखेर शिवसेना 6 महिन्यांनी सरकारमध्ये सहभागी झाली होती। मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। संघाच्या विचारविमर्श विभागाचे अनिल संभारे यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद देण्याबाबत एकनाथ शिंदे बोलले असते तर त्यांची उंची वाढली असती असं वक्तव्य केलं। 2.5 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पद दिलं होतं, त्यामुळे आता मुख्यमंत्री पदावर भाजपचा अधिकार असल्याचं संभारे म्हणाले। पडत नाही, सूर्यउगवलाच आहे। तसंच या पक्षाला बहुमतल्या जे निवडणूक ज्यांनी लढवली आहे, नेतृत्व केलं आहे, स्वाभाविकपणे तोच मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी लोकांची भावना तर अगदी आहेच। आणि देवेंद्रजी आपण ज्या समजा विधानसभा क्षेत्रात आहे, ते आमच्या विधानसभा क्षेत्रातूनच आले, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांनाही तसं वाटतं। 1 आठवड्याच्या आत महायुतीकडनं शपथविधीचा सुद्धा कार्यक्रम केला जाईल। महायुतीचे तिन्ही नेते बसून भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय स्तरावरील नेत्याशी चर्चा करून
पुढचा मुख्यमंत्री ठरवून लवकरात लवकर शपथविधी सुद्धा पार पडेल.